हाय फ्रेंड्स, ऑस्ट्रेशनच्या पार्ट 6 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण आतापर्यंत ऑस्ट्रेशन म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन या चॅप्टर मध्ये जे काही पाहिले महत्त्वाचे इक्वेशन न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ते सर्व मी बोर्डवर एक रिवाइज करतो. तर पहा इकडे, जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकल साठी जे असतं डिफरन्शियल इक्वेशन ते आपण केलं होतं डिराइव, ते होतं d2x अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू 0. तर जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं हे होतं सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. नंतर आपण काय केलं, या इक्वेशनचा वापर करून त्याच पार्टिकलसाठी जर म्हटलं काढा एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, तर या तिघांचे आपण डिराइव केले होते जनरल फॉर्म्युले. ते होते a dash equals to minus omega square x, v is equals to the plus minus omega square root of a square minus x square, नंतर x equals to the a sin of omega t plus phi. पहा, आपण हे तयार केलं होतं डिफरन्शियल इक्वेशन. नंतर युजिंग दिस डिफरन्शियल इक्वेशन आपण तयार केलं होतं जनरल इक्वेशन ऑफ एक्सेलरेशन. तर a dash हे आपलं असतं एक्सेलरेशन, मायनस ओमेगा स्क्वेअर x हे होतं इक्वेशन. तर दुसरं इक्वेशन होतं व्हेलॉसिटीचं प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. व्हेलॉसिटी मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह डिपेंडिंग अपॉन डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल. तर पहा, या ठिकाणी a डॅश या सिम्बॉलचा अर्थ आहे एक्सेलरेशन आणि a या सिम्बॉलचा अर्थ आपण घेऊ एम्प्लिट्यूड. दोन्ही सिम्बॉल सारखे नाव म्हणून मी एकाला डॅश लावलाय जे आहे आपलं एक्सेलरेशन आणि एक आहे आपला एम्प्लिट्यूड, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन. पहा, या दोन इक्वेशनला जनरल म्हणतात. तर का बरं, यामध्ये x नावाचा व्हेरिएबल आलेला आहे. x ची किंमत सर्व ठिकाणी सारखी नसते, ती मेन पोझिशनला असते मिनिमम, तर एक्स्ट्रीमला असते मॅक्सिमम. तर हे दोन इक्वेशन होते जनरल, सोबतच हे पण होतं जनरल. तर हे तीनही इक्वेशन व्हेलॉसिटीचं, एक्सेलरेशनचं, व्हेलॉसिटीचं आणि डिस्प्लेसमेंटचं, तर हे तीनही इक्वेशन होते आपले जनरल. तर नंतर आपण काय केलं होतं, हे जे डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन आहे ते आपण दोन पर्टिक्युलर केसमध्ये केलं होतं डिराइव. x इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी. तुम्हाला हे इक्वेशन वापरता येईल एका पर्टिक्युलर केसमध्ये की ज्यामध्ये पार्टिकल स्टार्ट करतो आपली मोशन फ्रॉम मेन पोझिशन, किंवा हेच इक्वेशन तुम्हाला रिड्यूस करून असंही घेता येतं x इक्वल्स टू a कॉस ओमेगा टी. तुम्हाला हे इक्वेशन अशा वेळेस वापरायचं आहे जेव्हा तुम्हाला माहिती आहे पार्टिकल आपली मोशन स्टार्ट करतो एक्स्ट्रीम पोझिशनला. तर पहा, जर तुम्हाला हे माहित नाही की पार्टिकल नेमकी कुठे मोशन स्टार्ट करतो, मीनला किंवा एक्स्ट्रीमला, तर तुम्ही अशा वेळेस हे इक्वेशन वापरा. पण त्यामध्ये जर तुम्हाला पर्टिक्युलरली माहित आहे की पार्टिकल मोशन स्टार्ट करतो मेन पोझिशनला, तर तुम्ही हे इक्वेशन यूज करा. जर तुम्हाला असंही माहित आहे पार्टिकलची मोशन स्टार्ट होते एक्स्ट्रीमला, तर तुम्ही हे इक्वेशन यूज करा. पहा, मेन पोझिशनला फायची किंमत काय असते 0, म्हणून 0 या ठिकाणी पुट केलं नाही तरी चालतं. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला त्याच फायची किंमत असते π/2. तर आपलं इक्वेशन बनतं मग साइन 90 प्लस थिटा, तर आपण याला लिहू शकतो कॉस थिटा. तर हे इक्वेशन बनतं मीनला आणि हे इक्वेशन बनतं एक्स्ट्रीमला. तर पहा, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता पार्ट 6 मध्ये आपल्याला काय करायचंय, पार्ट 6 मध्ये या तीन जनरल इक्वेशनचा वापर करून जे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आहे आणि एक्सेलरेशन आहे, यांच्या आपल्याला फाइंड करायच्या मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू. तर मी हेडिंग लिहून ठेवलंय मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट x, व्हेलॉसिटी v अँड एक्सेलरेशन a डॅश इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. पहा, परत सांगतो, हे जे आहे आपले तीन जनरल इक्वेशन यांचा वापर करून आपल्याला पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन या तिन्ही गोष्टीची काढायची, एकदा मॅक्सिमम व्हॅल्यू आणि एकदा मिनिमम व्हॅल्यू. तर मी करतो सुरुवात. पहा, जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचा पाथ असतो नेहमी स्ट्रेट लाईन लाईक दिस. तिथे बरोबर सेंटरला असते मेन पोझिशन O, इकडे असते एक्स्ट्रीम पोझिशन A आणि या साईडला पण असते एक्स्ट्रीम पोझिशन B. तर ही असते पार्टिकलची मेन पोझिशन, हे असते पार्टिकलची एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये कोणता प्रकार, निगेटिव्ह टाईप. ही पण असते एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये कोणता प्रकार, पॉझिटिव्ह टाईप. आता आपल्याला काही व्हॅल्यू दाखवायची आहे. हा झाला आपला स्ट्रेट लाईन पाथ की ज्यावरती पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस पार्टिकल असतो मेन पोझिशनला तेव्हा x ची किंमत काय असते 0. जर पार्टिकल डिस्प्लेस झालाच नाही तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असणार आहे 0.
तोच पार्टिकल जर इथपर्यंत आला तर एक्सची किंमत घ्यावी लागते प्लस एचा अर्थ आहे अँप्लिट्यूड. तोच जर या साईडला असेल तर एक्सची किंमत असते मायनस ए. डिस्प्लेसमेंट कोणती क्वांटिटी आहे? व्हेक्टर. जर ती या साईडला असेल तर पॉझिटिव्ह साईडला, जर ती असेल लेफ्ट साईडला तर निगेटिव्ह साईडला. मग इथून इथपर्यंत पार्टिकल आला तर जास्तीत जास्त किती अंतर कव्हर केलं? प्लस ए नावाचा अँप्लिट्यूड आणि इथे मायनस ए नावाचा अँप्लिट्यूड. तर ए चा अर्थ आहे अँप्लिट्यूड. सोबतच या इक्वेशनमध्ये जो साइन ऑफ असतो त्याला म्हणतात फेज ऑफ एसएचएम. मग हा जो फेज ऑफ एसएचएम आहे याची व्हॅल्यू सुद्धा सर्व ठिकाणी सारखी नसते. जर ती मीन पोझिशनला घेतली मी ओमेगा टी प्लस 5 ची किंमत जर इथं स्टार्टिंगला घेतली तर असते 0, इथं असते 0. मग पार्टिकल इथं आला तर ती या ठिकाणी व्हॅल्यू बनते π/2. पहा इथं व्हॅल्यू असते 0. मग तोच पार्टिकल इथपर्यंत आला तर या एक्स्ट्रीमला व्हॅल्यू असते फेज ओमेगा टी प्लस 5 ची π/2. जेव्हा तो वापस येतो तेव्हा हा हाफ पाय आणि हा हाफ पाय ऍड होतो आणि व्हॅल्यू बनते पूर्ण पाय. हाफ पाय प्लस हाफ पाय बनला फुल पाय, फुल पाय प्लस अगेन हाफ पाय, इथं बनतो तो 3π/2 आणि परत वापस इथं आला तर अगेन बनतो 2 पाय. पहा जो आपला फेज ऑफ एसएचएम आहे तो सुद्धा सर्व ठिकाणी सारखा नसतो. तो मीनला असतो 0, या एक्स्ट्रीमला बनतो π/2, परत इथे बनतो पाय, परत बनतो या ठिकाणी 3π/2 आणि परत जेव्हा पार्टिकल इथे येतं तेव्हा पूर्ण होतं एक ऑसिलेशन आणि एका ऑसिलेशन मध्ये आपला फेज चेंज होतो बाय व्हॅल्यू 2π. तर या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला एक्स आपलं डिस्प्लेसमेंट आणि फेज यांच्या व्हॅल्यू अलग अलग पोझिशनला दाखवलेल्या आहे. तर आता आपण फाइंड करू डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू. तर पहा मी थोडं वरती लिहितोय पुसून. इथे व्हॅल्यू असते पाय सुद्धा आणि 2π सुद्धा. आता जे आहे आपलं डिस्प्लेसमेंट त्याची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करू. तर मी नंबर 1 ला हेडिंग लिहितोय डिस्प्लेसमेंट एक्स. पहा जे आहे आपलं डिस्प्लेसमेंट त्या डिस्प्लेसमेंटची आपण फाइंड करू एकदा मॅक्सिमम व्हॅल्यू आणि एकदा मिनिमम व्हॅल्यू. तर त्याआधी मला डिस्प्लेसमेंटचं जे जनरल इक्वेशन आहे ते स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. सो जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज गिव्हन बाय. तर ते इक्वेशन आहे आपलं x इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5 आणि या इक्वेशनला मी नाव देतो इक्वेशन नंबर 1. तर पहा हे आहे आपल्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काढण्याचं जनरल इक्वेशन. आता आपल्या दोन पोझिशन आहेत पर्टिक्युलर मीन आणि एक्स्ट्रीम. तर मी एक्स्ट्रीम पोझिशन आणि मीन पोझिशनची कंडिशन यूज करून फाइंड करतो एकदा एक्सची मोठी व्हॅल्यू आणि छोटी व्हॅल्यू. तर त्यामध्ये पहिला पॉइंट ॲट मीन पोझिशन. ॲट मीन पोझिशनला मला सांगावं लागेल की हा जो आपला फेज आहे ओमेगा टी प्लस 5 तर या फेजची व्हॅल्यू असते 0. 0 पकडा किंवा पाय पकडा किंवा 2π तर आपण दोन व्हॅल्यू दाखवू 0 किंवा पाय. तर फेज आहे आपला ओमेगा टी प्लस 5 ची व्हॅल्यू मीन पोझिशनला 0 किंवा पाय या व्हॅल्यू मला इथं पुट करायच्या आहेत. सो पुट इन इक्वेशन 1. पुट इन इक्वेशन 1. देअरफॉर इक्वेशन फॉर्म होतं x इक्वल्स टू a साइन ऑफ 0. जर मी व्हॅल्यू पुट केली 0 तर आपल्याला माहिती आहे साइन 0 ची व्हॅल्यू काय असते नेहमी 0. म्हणून 0 इंटू समथिंग काय होईल 0. तर मी याला करतो स्क्वेअर बॉक्स आणि या स्क्वेअर बॉक्सच्या बॉटमला लिहू शकतो ही आहे आपली मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोणाची डिस्प्लेसमेंटची. तर पहा ज्यावेळेस पार्टिकल परफॉर्म करतो आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं हे आहे डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन. आणि डिस्प्लेसमेंटची मिनिमम व्हॅल्यू असते मीन पोझिशनला. मीन पोझिशनला आपण ओमेगा टी प्लस 5 ची व्हॅल्यू पुट करतो 0 किंवा पाय. तेव्हा इक्वेशन बनतं आपलं a साइन 0. साइन 0 ची व्हॅल्यू असते नेहमी 0 त्यामुळे a इंटू 0 होईल 0. तर ही आहे आपल्या डिस्प्लेसमेंटची मिनिमम व्हॅल्यू. आता आपण फाइंड करू मॅक्सिमम व्हॅल्यू. तर त्याआधी मी हे सर्व इरेज करतो. तर सेकंड पॉइंट आहे आता आपला ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला मला माहिती आहे
एक्स्ट्रीम पोझिशनला जी आपली व्हॅल्यू आहे फेजची, एक्सची नाही फेजची, एक्स्ट्रीम पोझिशनला ओमेगा टी प्लस फाय ची व्हॅल्यू एक तर असते π/2 किंवा मग 3π/2. तर मी दोन व्हॅल्यू दाखवतो, एक तर π/2 किंवा मग 3π/2. मग परत ही व्हॅल्यू तुम्हाला या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. सो पुट इन इक्वेशन 1. जर व्हॅल्यू पुट केली तर इक्वेशन बिकम्स काय होईल, x इक्वल्स टू a साइन ऑफ, एकदा पुट करतो मी π/2. तर आपल्याला माहिती आहे साइन 90 काय असतं नेहमी 1, साइन 90 काय असतं 1. तर प्लस ए याला मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू बनते आपली प्लस ए. ओके, तर मी याला बॉक्स नाही करत, बॉक्स पुढे करतो. किंवा मी जर अँगल पुट केला 3π/2 तर व्हॅल्यू काय होईल, x इक्वल्स टू ए साइन ऑफ 3π/2 आणि साइन 3π/2 साठी व्हॅल्यू असते नेहमी -1, म्हणून x ची व्हॅल्यू इथं बनते -a. मग एक्स्ट्रीम पोझिशनला दोन अँगल पॉसिबल आहे, π/2 किंवा 3π/2, म्हणून व्हॅल्यू पॉसिबल आहे एक तर पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. जसं की दाखवलं मी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे. तर मी दाखवू शकतो एक्स्ट्रीम पोझिशनला व्हॅल्यू येऊ शकते मे बी प्लस और -a. तर मला दिसून येईल की ही जी व्हॅल्यू असणार ही आहे आपली मॅक्सिमम व्हॅल्यू. तर ही होती मिनिमम व्हॅल्यू आणि ही आहे मॅक्सिमम व्हॅल्यू. तर हे होतं आपलं डिस्प्लेसमेंट. आता आपण फाइंड करू व्हेलॉसिटी. तर मी सेकंड रिडिंग लिहितोय, व्हेलॉसिटी v. तर सेकंड हेडिंग, सॉरी याला मी सेकंड नाव देतो, सेकंड हेडिंग आहे आपलं व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी काढण्याचं जे आहे आपल्याकडे जनरल इक्वेशन ते मी मेन्शन करतो. जनरल इक्वेशन ऑफ वेलोसिटी इज गिव्हन बाय तर इक्वेशन आहे आपल्याकडे v इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि याला मी नाव देतो इक्वेशन नंबर 2. आता इथे सुद्धा मी दोन कंडिशन वापरतो. एक वापरतो ॲट मीन पोझिशन, ॲट मीन पोझिशनला मला माहिती आहे की पार्टिकल हल्लाच नाही तर ॲक्च्युअली काय असते 0. मग मीन पोझिशनला ॲक्च्युअली 0 असते, ती या ठिकाणी पुट करा. तर इक्वेशन फॉर्म होईल v इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ऑफ ए स्क्वेअर मायनस 0चा स्क्वेअर 0च. तर मग उरलं काय, फक्त इथे लिहितो मी. तर उरलं फक्त v इज इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा आणि ए स्क्वेअरचं रूट निघतं बाहेर ए. तर मग इक्वेशन बनतं प्लस मायनस ए ओमेगा आणि दिसून येतं की ही जी व्हॅल्यू असणार व्हेलॉसिटीची ही आहे मॅक्सिमम व्हॅल्यू. कशी व्हॅल्यू ती मॅक्सिमम. आता फाइंड करू आपण मिनिमम व्हॅल्यू. तर मिनिमम व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी तर मी सेकंड रिडिंग लिहितो ॲट शॉर्ट मध्ये लिहितो मी एक्स्ट्रीम पोझिशन. तर ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला मला माहिती आहे एक्स किंमत काय असते प्लस किंवा मायनस आहे. ऑलरेडी आपलं इक्वेशन प्लस मायनसमध्ये असल्यामुळं मी एक्सला काय पुट करतो फक्त ए. तर मग या एक्सची किंमत ए मला या इक्वेशनमध्ये टाकायची आहे. तर इक्वेशन काय होईल, देअरफॉर v इज इक्वल्स टू विल प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्सला पुट केलं मी ए, एक्सच्या ऐवजी काय पुट करायचं ए, तर होईल एचा स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 आणि 0 इंटू ओमेगा 0. त्यामुळं माझं हे इक्वेशन बनतं 0 आणि दिसून येतं मला 0 व्हॅल्यू आहे, म्हणजेच ती कोणती व्हॅल्यू आहे मिनिमम. तर ही आहे आपल्या व्हेलॉसिटीची मिनिमम व्हॅल्यू. तर हे होतं आपलं मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी. आता तिसरं रीडिंग जे आहे ते आहे आपलं ॲक्सेलरेशनचं. ॲक्सेलरेशनचं आता पहा आपल्याकडे जे इक्वेशन अवेलेबल आहे ॲक्सेलरेशनचं ते मी डायरेक्ट मेन्शन करतो. जनरल इक्वेशन ऑफ ॲक्सेलरेशन इज ए डॅश इक्वल्स टू काय असतं ओमेगा स्क्वेअर एक्स. तर हे आहे आपल्या ॲक्सेलरेशनचं जनरल इक्वेशन. आता या सुद्धा दोन कंडिशन आहे, एक मीन पोझिशनची आणि एक्स्ट्रीम पोझिशनची. तर मी आधी यूज करतो ॲट मीन पोझिशन. पहा मी शॉर्ट म्हणून लिहितो आता ॲट मीन पोझिशन. ॲट मीन पोझिशनला मला माहिती आहे ॲक्च्युअल काय असते 0. मग ही व्हॅल्यू जर मी या ठिकाणी पुट केली तर 0 इंटू समथिंग काय होऊन जाईल 0.
तर मला दिसून येतं ही जी व्हॅल्यू असणार ही असणार आपल्या ॲक्सेलरेशनची मिनिमम व्हॅल्यू. परत दुसरी कंडिशन यूज करतो मी एक्स्ट्रीम पोझिशनची. तर एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची किंमत काय असते प्लस किंवा मायनस ए. आता इक्वेशन मी मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये घेतल्यामुळं मी एक्सला इथं घेणार एकतर प्लस ए नाही तर मग मायनस ए. तर एक्सची व्हॅल्यू प्लस किंवा मायनस ए तुम्हाला या ठिकाणी पुट करायची आहे. जर पुट केली तर इक्वेशन फॉर्म होतं. जर मी प्लस मायनस व्हॅल्यू पुट केली तर प्लस मायनस आधी दाखवतो ए दाखवतो आणि नंतर मग मल्टिप्लाय करतो ओमेगा स्क्वेअरला. तर मला दिसतंय ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही आहे आपल्या ॲक्सेलरेशनची कोणती व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू. तर पहा मी परत एक वेळेस सर्व रिवाईज करतो, सर्वांनी लक्ष ठेवा. पहा पार्ट 6 मध्ये आपल्याला काय करायचंय, जो पार्टिकल परफॉर्म करतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अशा पार्टिकलचं डिस्प्लेसमेंटचं, व्हेलॉसिटीचं आणि ॲक्सेलरेशनचं जनरल इक्वेशन वापरून आपल्याला फाइंड करायची डिस्प्लेसमेंटची, व्हेलॉसिटीची आणि ॲक्सेलरेशनची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू. तर मी हेडिंग लिहिलंय मग मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट एक्स, व्हेलॉसिटी व्ही अँड ॲक्सेलरेशन ए डॅश इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तर मी या ठिकाणी फिगर काढली. फिगरमध्ये पाहत असतो नेहमी आपला स्ट्रेट लाईन, ओ असते मेन पोझिशन, ए आणि बी असतात एक्स्ट्रीम पोझिशन. इथे डिस्प्लेसमेंट असतं 0, इथं असतं प्लस ए, इथं असते या ठिकाणी मायनस ए. जो आपला असतो फेज, जो या ठिकाणी येणार आहे या फेजची व्हॅल्यू इथं असते 0, मग π/2, मग पाय, मग 3π/2 आणि परत इथं पूर्ण होते 2π. मग आपला पार्टिकल गेला आणि वापस आला तेव्हा असं म्हणता येईल एक पूर्ण आलं ऑसिलेशन. आणि एका ऑसिलेशनमध्ये आपला फेज चेंज होतो फ्रॉम 0 व्हॅल्यू टू 2π. तर कसा 0, π/2, पाय, 3π/2 आणि शेवटी 2π. तर पहा सुरुवातीला आपण डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करू. तर मी हेडिंग लिहिलं डिस्प्लेसमेंट एक्स. सो जनरल इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज गिव्हन बाय एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. याला मी नाव दिलं इक्वेशन नंबर 1. आता मला माहिती आहे ॲडमिन पोझिशन मी आधीच लिहून ठेवलं. ॲडमिन पोझिशन जो आपला फेज आहे ओमेगा टी प्लस फाय त्याची व्हॅल्यू एक तर 0 आहे, इथं पाय आहे, इथं मग 2π आहे. साईनची व्हॅल्यू 0 असो, पाय असो, 2π असो साठी नेहमी काय असते 0. म्हणून जर याची व्हॅल्यू मी 0 किंवा पाय जर पुट केली तर इक्वेशन होईल ए साइन 0. साइन 0 नेहमी असतं 0, मग 0 × ए होईल 0. तर दिसून येतं ही जी डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू 0 आहे ती 0 आहे म्हणजेच कशी ती मिनिमम. सो धिस इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट अँड इट इज कुठे असते ती नेहमी मेन पोझिशनला. आता दुसरं ठिकाण आहे आपलं एक्स्ट्रीम पोझिशन. सो ॲट एक्स्ट्रीम पोझिशन या फेजची किंमत एक तर असते या साईडला घेतली तर π/2, नाही तर या साईडला घेतली तर असते 3π/2. आपण दोन्ही घेणार. मग याची किंमत ही किंवा ही इक्वेशन एक मिनिट टाकून द्या. म्हणजे या इक्वेशनमध्ये जर टाकली सुरुवातीला तर π/2 आणि नंतर टाकली 3π/2 तर साइन 90 काय असतं नेहमी 1. मग साइन 91 असतं तर 1 × ए प्लस ए. बट साइन 3π/2 काय असतं -1. सो -1 × ए काय होईल -a. मग पहा आपल्या एक्स्ट्रीम पोझिशन दोन पॉसिबल आहे म्हणून डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मोठ्यात मोठी प्लस ए आणि छोटी काय असते -a. तर दोन्ही व्हॅल्यू आहेत डिस्प्लेसमेंटच्या आणि दिसून येतं की ती व्हॅल्यू कशी असणार मॅक्सिमम. तर लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट मेन पोझिशनला असतं 0, तर मॅक्सिमम इकडे असतं प्लस ए किंवा तिकडे असतं -a. आता हे होतं डिस्प्लेसमेंट. आता व्हेलॉसिटी व्हीचं जे जनरल इक्वेशन मेन्शन केलं, जनरल इक्वेशन ऑफ व्हेलॉसिटी इज गिव्हन बाय v इक्वल्स टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे आहे आपलं व्हेलॉसिटी काढण्याचं जनरल इक्वेशन. आता यामध्ये सुद्धा ॲट मेन पोझिशनला एक्स किंमत काय असते 0. आता यामध्ये एक्स आहे ना, आपल्याला ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी काढायची आहे त्या ठिकाणचं काय पुट करणे आता डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंटची किंमत मेनला काय असते 0. मग एक्सची व्हॅल्यू 0 या ठिकाणी पुट करा. जर 0 व्हॅल्यू पुट केली तर फक्त आतमध्ये उरलं ए स्क्वेअर, तर रूट निघेल बाहेर ए. मग ए स्क्वेअरचं रूट जर ए निघलं तर इक्वेशन आपण रिअरेंज केलं तर लिहिता येईल मला व्ही इज इक्वल्स टू प्लस मायनस ए ओमेगा. तर पहा ही आहे आपली व्हेलॉसिटीची मॅक्सिमम व्हॅल्यू की जी नेहमी कुठं असते एक्स्ट्रीम पोझिशनला, मेन पोझिशनला. आता दुसरी आहे एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्सची व्हॅल्यू काय असते ए. आता इथं ऑलरेडी मी प्लस मायनस घेतलंय त्यामुळे इथं फक्त पॉझिटिव्ह फॉर्म दाखवा ए. तर एक्सची व्हॅल्यू ए इथं पुट करा तर होईल एचा स्क्वेअर.
सो ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरची व्हॅल्यू होईल 0, 0 इंटू समथिंग होईल 0 आणि व्हेलॉसिटी 0 आहे म्हणजेच ही आहे त्याची मिनिमम व्हॅल्यू. तर व्हेलॉसिटीची दिसून येईल तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू असते मीन पोझिशनला, मॅक्सिमम व्हॅल्यू असते मीन पोझिशनला आणि मिनिमम व्हॅल्यू असते एक्स्ट्रीम पोझिशनला. आता तिसरा फॅक्टर आहे आपला ॲक्सेशन. तर ॲक्सेशनचं जे इक्वेशन आहे जनरल आधी मेन्शन करू. जनरल इक्वेशन ऑफ ॲक्सेशन इज गिव्हन बाय ए डॅश इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर एक्स. आता हे जे आहे आपलं इक्वेशन यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू दोन ठिकाणी वेगवेगळी पुट करू तर भेटतं आपल्याला व्हॅल्यू. तर ॲट मीन पोझिशन एक्सला मी पुट केलं 0, सो 0 इंटू ओमेगा स्क्वेअर होईल 0 आणि दिसून येतं जर ही व्हॅल्यू 0 असेल तर ती आहे मिनिमम व्हॅल्यू. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला जर एक्सची व्हॅल्यू तुम्ही प्लस किंवा मायनस ए पुट केली तर इक्वेशन काय बनतं मग ही तर प्लस मायनस घेऊन टाका, एक्सला ए लिहून टाका आणि इक्वेशन बनतं ए डॅश इक्वल्स टू प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर. एकदा व्हॅल्यू 0 आहे म्हणजेच ती मिनिमम आहे आणि एकदा ही आहे म्हणजेच ती कशी आहे मॅक्सिमम. तर थोडक्यात त्या अगोदर तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन तुम्ही नोट्स बनवू शकता. आता थोडक्यात मी पूर्ण सारांश तुम्हाला या फिगरमध्ये क्लिअर करतो. दिसून आलं मला डिस्प्लेसमेंट मिनिमम आहे तर ते कोणत्या ठिकाणी आहे मीन पोझिशनला दाखवलंय मी. तर इथं डिस्प्लेस असतं मिनिमम, इथं असतं मॅक्सिमम प्लस आहे, इथं असतं मॅक्सिमममध्ये मायनस आहे. हे प्लसमध्ये मॅक्सिमम, हे मायनसमध्ये मॅक्सिमम, इथे काय असतं 0. आता व्हेलॉसिटी जी असते आपली, आता तुम्हाला मी हे पुसतो एक वेळ आणि क्लिअर परत सर्व रिवाइज करतो. त्या अगोदर तुम्ही हा एक स्क्रीनशॉट काढू शकता नोट्स काढण्यासाठी. ठीक आहे, ओके. आता पहा मी परत एक फिगर काढणार आणि त्या फिगरमध्ये आता जे पाहिलं ते सर्व काय पाहिलं एक वेळ एक्सप्लेन करणार. पहा जेव्हा पार्टिकल परफॉर्म करतो आपली लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, अशा पार्टिकलचा पाथ असतो नेहमी स्ट्रेट लाईन. हे असते त्याची मीन पोझिशन, हे असते त्याची एक्स्ट्रीम पोझिशन आणि हे पण असते त्याची बरोबर दोन्ही साईडला सारखं अंतर ठेवून एक्स्ट्रीम पोझिशन. जेवढं अंतर या साईडला असतं तेवढं सेम अंतर या साईडला असतं. मग पहा इला मारचं एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये पॉझिटिव्ह टाईप, इला मारचं एक्स्ट्रीम पोझिशन मध्ये निगेटिव्ह टाईप आणि इला म्हणायचं आपल्या पार्टिकलची मीन पोझिशन. आता अलग अलग व्हॅल्यू डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेशनची अलग अलग व्हॅल्यू. तर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू इथं असते 0, तर ती इथं असते प्लस ए, ती या ठिकाणी असते मायनस ए. जर आपला पार्टिकल या साईडला चालला सपोज या साईडला तर व्हेलॉसिटी असते पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये ए ओमेगा हा फॉर्म. जर डायरेक्शन अशी असेल तर ए ओमेगा, जर डायरेक्शन अशी असेल तर ए ओमेगा, डायरेक्शन अशी असेल तर व्हेलॉसिटी असते निगेटिव्हमध्ये मायनस ए ओमेगा. आणि तीच व्हेलॉसिटी इकडं पाहिली तरी 0 आणि इकडं पाहिली तरी 0. तर पहा व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते मीनला. जर पार्टिकल असं चालला तर ती प्लसमध्ये, हे जे इक्वेशन आलेलं आहे त्यामध्ये ती प्लसमध्ये ए ओमेगा. जर तो या साईडला चालला तर या कंडिशनला ती या पोझिशनला असते मायनसमध्ये ए ओमेगा. आणि इकडे घ्या किंवा इकडे घ्या एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स्ट्रीम पोझिशन का म्हणतात, का बरं, तर तिथं व्हेलॉसिटी काय बनते 0. आता जर पार्टिकलचं ॲक्सेशन तुम्ही इथं पकडलं तर ते नेहमी असतं 0, ॲक्सेशन असतं नेहमी 0. का बरं, तर रिस्टोरिंग फोर्सची किंमत सुद्धा काय असते 0. हे तुम्हाला आधीच मी शिकवलेलं आहे. तर फोर्सेस 0, ॲक्शन 0. आता तोच पार्टिकल जर या साईडला चालला, या साईडला इथं आला, इथं थांबणार का, नाही तो वापस येतो. मग अशा वेळेस ॲक्सेशन ए डॅश असते ए ओमेगा स्क्वेअरमध्ये पॉझिटिव्ह. आता तोच पार्टिकल जर या ठिकाणी असेल आणि तो वापस चालला तर तेच ॲक्सेस असतं मायनसमध्ये मायनस ए ओमेगा स्क्वेअर. तर पहा थोडक्यात सांगतो डिस्प्लेसमेंट इथं 0 आहे, ॲक्सेशन पण 0 आहे आणि फोर्स पण 0 आहे, कारण की तिघही एकमेकांसोबत असतात डायरेक्टली प्रपोर्शनल. तर तेच इथं पहा व्हेलॉसिटी कशी आहे मॅक्सिमम. तर व्हेलॉसिटी मॅक्सिमम आहे मीनला. तर इथे पहा डिस्प्लेसमेंट, ॲक्सेशन आणि फोर्स इथं किंवा इथं घेतलं तर ते असतं मॅक्सिमम आणि व्हेलॉसिटी काय असते 0. तर थोडक्यात सांगतो व्हेलॉसिटीची किंमत जी आहे ती इथं मॅक्स आहे, तर इथं कशी आहे मिनिमम आणि इथं पण कशी आहे मिनिमम. मिनिमममध्ये 0 0. ॲक्सेशन इथं कसं आहे, ॲक्सेशन सिम्बॉल ए डॅश मिनिमम. इथं कसं आहे मॅक्सिमम, इथं पण कसं आहे मॅक्सिमम. तर तेच इथं पहा डिस्प्लेसमेंट काय असतं 0 0 म्हणजे कसं मिनिमम. डिस्प्लेसमेंट 0
ॲक्सेलरेशन 0, फोर्स पण 0. मग या तिन्ही गोष्टी इथे काय असतात? मिनिमम. तर इथं जर पाहिलं डिस्प्लेसमेंट कसं असतं? मॅक्सिमम. फोर्स कसा असतो? मॅक्सिमम. तर इथं पहा फोर्स कसा असणार? मॅक्सिमम. डिस्प्लेसमेंट कसं असणार? मॅक्सिमम. तर तुम्हाला कळलं असेल ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी 0 आहे म्हणजेच मिनिमम तिथं ॲक्सेलरेशन मॅक्सिमम आहे, फोर्सही मॅक्सिमम आहे, डिस्प्लेसमेंट कसं आहे? मॅक्सिमम. आणि या ठिकाणी जर म्हटलं फोर्स तर फोर्स 0 आहे म्हणजेच मिनिमम आहे, डिस्प्लेसमेंट 0 आहे म्हणजेच मिनिमम आहे, ॲक्सेलरेशन 0 आहे म्हणजेच मिनिमम आहे आणि व्हेलॉसिटी मात्र कशी आहे? मॅक्सिमम. कारण की व्हेलॉसिटी इथं मॅक्सिमम असेल तरच पार्टिकल पुढे जाऊ शकतो किंवा या साईडला येऊ शकतो आणि तोच पार्टिकल थांबायला कारणीभूत आहे व्हेलॉसिटी 0 किंवा इथं 0. तर पहा मित्रांनो, पार्ट 6 मध्ये जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते हे आहे की आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन या तिघांचंही जनरल इक्वेशन यूज करून आपण डिस्प्लेसमेंटची, व्हेलॉसिटीची आणि ॲक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू किती असते आणि कुठे कुठे असते ते आपण शिकलेलो आहे. तर या पुढील भाग पाहू आपण इन द नेक्स्ट पार्ट. थँक्यू.